हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे DJ माईक मिनी. तर असा हा बॉक्स आहे. मी आहे ना, ह्यात दोन प्रकारचे माईक असतात, एक ट्रान्समीटर आणि दोन माईक असतात. आणि हे दुसरं आहे की ह्यात एक ट्रान्समीटर आणि एक माईक आहे. ठीक आहे, सिंगल माईक आहे. अजून एक असतं ते दोन माईक असतात त्यात. ठीक आहे, तर मी हा सिंगल माईकवाला यूज केला आहे, ऑर्डर केला आहे. तर हे असा प्रकारे बॉक्स आहे. मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेले आहे, पण हे आता तुम्हाला दावायसाठी अनबॉक्सिंग करतो. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ओपन करताल ना, त्यामध्ये तुम्हाला आपण साईडला ठेवतो. तर ह्यामध्ये एक असं बुक मिळतं आहे, DJ माईक मिनी क्विक स्टार्ट गाईड. ओके, तर ह्यात DJचे स्टिकर्स वगैरे आहेत आणि ह्यात तुम्हाला DJ माईक कसं यूज करायचं वगैरे ह्यात भेटून जाईल तुम्हाला. ओके, तर हे साईडला ठेवू आपण. हे पाऊच, अशा प्रकारे पाऊच भेटतो. हे त्यांचं स्टिकर वगैरे. तर हे जेव्हा तुम्ही असा पाऊच उघडताल ना, त्यामध्ये आपण अगोदर वस्तू काढून घेऊन वन बाय वन तुम्हाला सांगतो. मी अगोदर सगळं काढतो यातलं. ठीक आहे, तर 1 2 3 4 कप्पा आहे, तर मध्ये पण भरपूर जागा आहे. ठीक आहे, हे पण आपण साईडला ठेवू, काही विषय नाही ह्याचा पण. ओके, तर एवढ्या गोष्टी मिळतात तुम्हाला. त्यात आता काय काय आहे बघा, पुस्तकं साईडला ठेवू. हा जो आहे ना, हा ट्रान्समीटर आहे DJ माईक मिनीचा. अशा प्रकारे ट्रान्समीटर भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, इथे ह्याला हे जे कॅमेराला तुम्ही पिन जोडू शकता, हे ब्लूटूथ कनेक्शनचं आहे आणि हे पॉवर ऑन ऑफचं आहे. आणि इथून तुम्ही वॉल्यूम ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला किती पाहिजे वगैरे वगैरे. +6 +12 पर्यंत आहे आणि -6 -12 पर्यंत आहे. तर असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, आणि हे असे क्लिप भेटते त्याला. ह्याला काय मॅग्नेट वगैरे नाही आहे. तर हा आहे ट्रान्समीटर. ठीक आहे, हा झाला ट्रान्समीटर. नंतर तुम्हाला त्याच्यात अशा प्रकारे ही जी आहे ना, ही ट्रान्समीटर लावायची. ट्रान्समीटर टू माईक, सॉरी, ट्रान्समीटर टू कॅमेरासाठी आहे ही जी वायर आहे ते. आणि ही अशा प्रकारे तुम्हाला एक USB टाईप आणि ही टाईप-C अशा दोन भेटून जाईल. तुम्ही एकाच टायमाला ट्रान्समीटर पण चार्ज करू शकता आणि माईक पण चार्ज करू शकता. तर ट्रान्समीटरला पण तुम्हाला ह्यामध्ये इथं टाईप-C चार्जर भेटून जाईल. ओके, तर हे झालं वायर ह्याचं. आणि नंतर हे आपण वळूया. हे एअर फिल्टर नाही, सॉरी, हे माईकवरती लावायला. जर तुम्हाला वार वगैरे जास्त असेल तर तुम्ही हे लावलं ना, तर आवाज बऱ्यापैकी किंवा वार बऱ्यापैकी कॅन्सल, म्हणजे वाऱ्याचा आवाज जास्त येणार नाही. हे अशा प्रकारे दोन आहेत इथं. ठीक आहे, एक ब्लॅक कलरमध्ये काय आणि एक असं व्हाईटमध्ये काय. हे झालं. नंतर ही जी पिन आहे ना, ही ट्रान्समीटरला जोडून तुम्ही मोबाईलला कनेक्ट करू शकता किंवा मग स्मार्टफोन किंवा कॅमेराला वगैरे करू शकता. जर तुमचा कॅमेरा टाईप-Cला सपोर्ट करत असेल तर हे तुम्ही अशा प्रकारे इथं जोडून तर अशा प्रकारे तुम्ही जोडून ह्या मोबाईलला तुम्ही कनेक्ट करू शकता. ठीक आहे, तर ही झाली पिन C सपोर्टची. हे एक झालं. आणि आता वळूया आपण माईककडे. तर हा आहे DJ माईक मिनी. याची साईज बघा, माझा अंगठा बघा, जस्ट अंगठा एवढी साईज आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला इथं मॅग्नेट भेटून जाईल. हे मॅग्नेट खूप स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, असं नाही की नॉर्मल मॅग्नेट आहे. तर खूप स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. एवढंच आहे छोटंसं. आणि हे बॅक साईडला चिटकून बसतं. आवाज बघितला तुम्ही, एवढं स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. ओके, तर हा झाला तुमचा DJ माईक. आणि त्यासाठी चार्ज करण्यासाठी हा तुमचा चार्जर. हा चार्जरला काय नाही, फक्त तुम्ही फक्त यामध्ये असं फिट करायचं आहे. ठीक आहे, आणि पाठीमागून ह्या साईडला तुम्हाला तिथं Cचा पोर्ट भेटेल, तर तुम्ही इथं चार्ज करू शकता अशा प्रकारे ॲट अ टाईम. हा एक करू शकता आणि तुम्ही ट्रान्समीटर पण सोबत चार्ज करू शकता. असं एका टाईमला तुम्ही दोन्ही गोष्टी चार्ज करू शकता. ठीक आहे,
हे तुम्ही टाईप सी चार्जरला वगैरे किंवा लॅपटॉप लावलं तर हे दोन्ही चार्ज होऊन जाईल. तर ओके गाईज, ह्या पाऊचमध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी भेटून जाईल. तर गाईज हे झालं DJI माईक मिनीचं अनबॉक्सिंग. आशा आहे की तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल असेल तुमच्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.